दीपक जायले अकोला हा. तेल्हारा तालुका आहे. हा. तर आजचं जे युग आहे हे तंत्रज्ञान युग आहे. बर या युगामध्ये आज जे आपण मशिनरी वगैरे पाहत आहोत, हा. आज काळाची गरज आहे त्याची. बर आज कारण प्रत्येक गावामध्ये मजूर आवर्ग मिळत नाहीये, हा. लेबर मिळत नाहीत कामाला, हा. त्याच्यामुळे मशिनरी शिवाय भागत नाहीये. हा. पण त्याच्यामध्ये खंत आहे की बा आज प्रत्येक बँकेने प्रत्येक गोष्टीला सबसिडी द्यावी. हा. कारण सबसिडी दिली तर छोटा कास्तकार आमच्यासारखा कास्तकार घेऊ शकतो. हा. कारण एवढी आमच्या इथं आता 5 एकर शेती, आम्ही एवढं महाग वस्तू घेऊ शकत नाहीये. बरोबर बरोबर. तर का सरकारने थोडीशी मदत केली आम्हाला तर आम्ही बघा, तेव्हा घेऊ शकतो. नाही तुम्ही बरोबर आहे तुमचं म्हणणं. हा. सरकार सबसिडी देते ना. सरकार देते, पण सबसिडी हा. देते किती? 20%, 30%. हा. कमीत कमी माझे तुम्हाला 50. छोटा कास्तकार 60 ते 70% सबसिडी द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. हो. नाही हे पण सरकार म्हणतात. त्या कास्ट वाईज गोष्टी आहेत ना त्या सगळ्या. हा ते कास्टवाईज बरोबर का नाही? हो. एसटी असेल तर जास्त, एससी असेल जास्त, मग त्यानंतर जनरल, ओबीसी असं. हो, बरोबर. तसं आहे, पण सरासरी सर्व जे कास्तकार आहेत हा. ते एससी किंवा एसटी नाही आहेत तर दुसरे पण नाही आहेत, त्यांच्या पण काही ना काही फायदा झाला पाहिजे. बरोबर बरोबर. हो. म्हणजे मुळात तुमचं म्हणणं असं आहे हम्म. की ज्या शेतकऱ्याकडे शेत जमीन थोडी आहे, खूप कमी किंवा आहे. कमी आहे क्षेत्र, त्या शेतकऱ्याला तुम्ही जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. हा, बरोबर का नाही? सरकार जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. सर्वात महत्त्वाचं कृषी प्रधान हे जे ठेवलं आहे हा. याच्यामध्ये काय कृषी हे प्रदूषण जे आहे हा. ते छोट्या कास्तकारासाठी नाही आहे असं म्हणायचं म्हटलं. कारण का बरं इथं असं काय वाटतं तुम्हाला? इथं आल्यानंतर प्रत्येक गोष्टी विचार केला तर 200 रुपये तिकीट आहे. बरं. ते 200 रुपये विनाकारण, कारण कास्तकाराला ते पैसे घ्यायला नाही पाहिजे छोट्या कास्तकार. कारण त्याला इथं यायला कमीत कमी, आम्ही अकोल्याहून आलेलो आहोत, आम्हाला कमीत कमी याचं भाडं 2000 रुपये खर्च आलेला आहे. कारण आमचा जो कास्तकार आम्ही, हा. आम्हाला सगळा पहिले इथं याच्या अगोदर खिशाचा विचार करावा लागते. बरोबर. इतक्या दूरून आलेलो आहोत. तुमचं म्हणणं असं आहे की तिकीट जास्त आहे, तिकीट ठेवण्याची गरजच नव्हती. तिकीट